मान्सून काल केरळमध्ये धडकला. आज गोव्यात पोहोचला. महाराष्ट्रात कधी? मान्सून काल 4 मे केरळमध्ये दाखल झाला. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली होती. आता मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला आहे. आज मान्सून गोव्यात दाखल झाला असून पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मोसमी वारे राज्यात वेळेत दाखल होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिराने मान्सून केरळात 1 जून रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा तो 3 जून रोजी दाखल झाला आहे. याच दरम्यान हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून धडकला असून यंदा 3 दिवस उशिराने आला आहे. मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. कोकणात सुद्धा 48 तासात पाऊस दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी बोलताना दिली. पुढील 48 तासात कोकणात पाऊस. विदर्भात तापमान 40 ते 42 अंशाच्या घरात राहील. 10 जून नंतर तापमान कमी होईल. केरळला सामान्यतः 1 जूनच्या सुमारास दाखल होतो. आता 3 दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील 48 तासात दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये कोकण मधला भाग तेथे पावसाचा अंदाज आहे, असं प्रवीण कुमार यांनी सांगितलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.